ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत। संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचा उमेदवार कोण असेल याची चर्चा रंगलेली असतानाच उद्धव ठाकरेंचा संभाजीनगरचा दौरा होत असल्यामुळे दौऱ्याला महत्त्व आहे। सोबतच संभाजीनगर दौऱ्यावरती उद्धव ठाकरे उमेदवारी जाहीर करणार का याकडेही लक्ष असेल। आज सकाळी 10 वाजता उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगर विमानतळावरती पोहोचतील। मग दुपारी 12 वाजता गंगापूरमधल्या नागरिकांशी ते संवाद साधणार आहेत। मग उद्धव ठाकरे वैजापूरच्या दिशेने रवाना होणार आहेत, तर संध्याकाळी 7:30 वाजता उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर पूर्व, पश्चिम आणि मध्य विधानसभा मतदारसंघांची एकत्रित सभा पार पडेल। अधिक माहिती देण्यासाठी राजू सोनवणे सध्या आपल्या सोबत आहेत। राजू, साधारणतः मातोश्रीवरनं उद्धव ठाकरे किती वाजता रवाना होतील छत्रपती संभाजीनगरसाठी आणि या दौऱ्याला महत्त्व का प्राप्त झालंय? जनता पाहतो आपण उद्धव ठाकरे यांचा कोकणचा दौरा झाल्यानंतर आता कुठेतरी मराठवाड्याकडे उद्धव ठाकरे यांनी फोकस केलेला आहे। आज छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांचा दौरा असणार आहे आणि साधारणतः 9 वाजल्यानंतर उद्धव ठाकरे मातोश्रीवरून एअरपोर्टच्या दिशेने जातील आणि 10 वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळावरती दाखल होतील आणि त्यानंतर आपण जर दौरा पाहिला तर दुपारी 12 वाजता गंगापूरला जनतेशी ते संवाद साधणार आहे। त्यानंतर 2 वाजता वैजापूरला असतील, 5 वाजता कन्नडमधील लोकांशी संवाद साधणार आहे आणि 7:30 वाजता छत्रपती संभाजीनगर पूर्व, पश्चिम, मध्य विधानसभा मतदारसंघाच्या एकत्रित सभा घेतल्या जाणार आहे। त्यामुळे हा दौरा जो आहे अतिशय महत्त्वाचा आहे, कारण कोकणामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्यानंतर आता मराठवाड्यामध्ये विशेषतः संभाजीनगरमध्ये ते जात आहेत आणि संभाजीनगरमध्ये ही सभा होणार आहे। त्यामुळे कुठेतरी आता त्यांचं लक्ष जे आहे ते संभाजीनगर आणि मराठवाड्यावरती फोकस केलं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यानंतर उद्यापासून शिर्डीचा 2 दिवसाचा दौरा असणार आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी लोकसभेची तयारी म्हणून जे आहे ते राज्यभर जे आहे ते दौरे काढायला सुरुवात केलेली आहे। आजचा जो दौरा आहे त्या ठिकाणी सभा होत असताना नेमकं संभाजीनगरचा उमेदवार कोण असणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कोणाच्या नावाची घोषणा करतात का, कुठली हिंट देतात का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे, कारण जागा वाटपाचा तिढा अजून सुटलेला नाहीये। त्यामुळे उद्धव ठाकरे आधीच जे आहे ते सभांना सुरुवात केलेली आहे। त्यामुळे आजच्या सभेमध्ये कोणाच्या नावाची घोषणा करतात का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे, कारण शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून मराठवाडा पाहिला जातो। मात्र कुठेतरी शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर जे आहे ते उद्धव ठाकरे गटाकडे आता नेमकं जे आहे ते कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, यांचा कसा प्रतिसाद असणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहील। त्यामुळे आजच्या सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आजच्या सभेमध्ये उमेदवाराविषयी काही घोषणा होते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहील। यानंतर बरोबर आहे, चंद्रकांत खैरेंचं नाव चर्चेत आहे। त्याच खैरेंना पुन्हा एकदा लोकसभेची उमेदवारी मिळते का, इथे समीकरणं कशी असतील याची उत्सुकता असेल उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यादरम्यान। राजू, धन्यवाद। अपडेट जाणून घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।